आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का? मोदींच्या नकली शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर। शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली, तिला जन्म दिला, त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता? अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय? बाळासाहेबांचा फोन गेला की दिल्लीतील लोक चळाचळा कापायचे, आता दिल्लीचा फोन आला की मिंधेंची दाढी चळाचळा कापते। ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। अरे शिवसेनेचा दरारा काय आहे? एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चळाचळा। आता दिल्लीतला फोन आला का मिंधेंची दाढी कापते चळाचळा। भाजपकडून मुंबई उत्तर मध्यसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी, पूनम महाजन यांच्या जागी निकम यांच्या नावाची चाचपणी। महायुतीच्या दक्षिण मुंबईच्या सर्वेत मिलिंद देवरांचं नाव आघाडीवर। मिलिंद देवरांचं नाव आघाडीवर असल्याने दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता। शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकरांची उमेदवारी निश्चित, 2 दिवसात अधिकृत घोषणा होणार। लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, अजित पवार गटाच्या रुपाली पाटील यांची टीका, तर शरद पवारांनी महाराष्ट्रातील सर्व सुनांचा अपमान केला। शीतल म्हात्रेंचा पवारांवर निशाणा। लेकीच्या पोटच्या पोरीसाठी पवार साहेब धृतराष्ट्र झालेले आहेत। मी सांगते तुम्हाला, सुनाच नाही तर प्रत्येक माता सुद्धा दुःखी झाली असेल, आणि त्याचं उत्तर त्यांना या बारामती मतदारसंघातले मतदार सुना नक्कीच देतील। मूळचे पवार आणि बाहेरचे पवार हे शरद पवारांचं वक्तव्य ऐकलेलं नाहीये मी, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। मवियाने भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्या, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप। कल्याण, बीड, बुलढाणा इत्यादी जागा फिक्स केल्या, आंबेडकरांचा दावा। मैं सिर्फ 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचा भाजपला फायदा होणार, वंचित आणि एमएमला मतदान करू नका, तुषार गांधींचं आवाहन। त्याचा फायदा तर भाजपलाच होणार आहे ना, म्हणून आपल्याला जर गणितचं समीकरण मांडायचं झालं तर भाजपचाच हात असावा असं वाटतं। आणि वंचित एकटी नाही, एमआयएम पण तेच भूमिका करून राहिलंय।